फार फार पूर्वीच्या काळी आत्तासारख्या शाळा नसायच्या. शिक्षणासाठी मुलं जंगलात असलेल्या आश्रमात जाऊन राहायची. तिथं जे शिक्षक असायचे त्यांना ऋषी म्हणत असत. या आश्रमात मुलं विविध गोष्टी शिकत, वाचणं, विचार करणं असं सगळं शिकायचे. भोवतीच्या निसर्गाविषयी शिकायचे. तसंच एकमेकांच्या बरोबर काम करणं, इतरांना मदत करणं आणि समाधानी जीवन जगणं हेही ते शिकायचे. उज्जैन नावाच्या शहराजवळ असाच एक सांदीपनी ऋषींचा आश्रम होता. या आश्रमात कृष्ण आणि सुदामा हे दोघ जण शिकायला राहिले होते. या दोघांची छान मैत्री झाली. दोघं मिळून अभ्यास करायचे, खेळायचे, दंगामस्ती करायचे, कधी कधी खोड्याही काढायचे. दोघांनाही एकमेकांशिवाय करमायचंच नाही. पण हे दोघं मित्र अगदी वेगळ्या कुटुंबातून आलेले होते. म्हणजे सुदाम्याचे आई वडील गरीब होते. ते त्याच्या गावी एका छोट्या घरात राहत. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. आणि कृष्ण मात्र राजपुत्र होता. त्याचे कुटुंबीय राजवाड्यात राहत आणि सर्व प्रकारचं सुख त्यांना उपलब्ध होतं. पण ऋषींच्या आश्रमात सगळे विद्यार्थी समान असायचे. सर्वांना सारखंच वागवलं जायचं. जे साधं अन्न सुदाम्याला मिळायचं तेच कृष्णालाही मिळायचं. दोघांनाही नियम सारखेच होते, कारण आश्रमात ते फक्त विद्यार्थी होते. काही वर्षानंतर त्या दोघांचंही शिक्षण संपलं. दोघांनी ऋषींचा आणि एकमेकांचाही निरोप घेतला. आपापल्या घरी जाऊन त्यांनी आपलं स्वतंत्र जीवन सुरू केलं. कृष्ण द्वारकेचा राजा बनला. राहायला मोठा राजवाडा, बाहेर सुरक्षेसाठी सैनिक, राजवाड्यात अनेक सेवक, रोज जेवायला वेगवेगळी पक्वान्न, सगळीकडं कारंजी, मोठ्या मोठ्या बागा. मात्र सुदाम्याचं जीवन अगदी वेगळं होतं. तो आपल्या एका छोट्याशा घरात राहायचा. त्याच्याकडे फारसे पैसे नसायचे. त्याच्या कामातून मिळतील तेवढ्या उत्पन्नात त्याचं कुटुंब कसं बसं उदरनिर्वाह करी. तरीही सुदामा समाधानी होता. आश्रमात शिकलेले धडे तो विसरला नव्हता. साधी राहणी आणि चांगले विचार हेच महत्वाचे आहेत असं त्याला वाटायचं. एके दिवशी त्याची पत्नी त्याला म्हणाली, द्वारकेचा राजा कृष्ण तुमचा मित्र आहे ना, मग जा ना त्याच्याकडे भेटायला. कदाचित तो तुम्हाला थोडं धन देईल. सुदाम्याला काही हे पटलं नाही. त्यानं कधीच कुणाकडे याआधी काही मागितलं नव्हतं. कृष्ण त्याचा अतिशय जवळचा मित्र होता. त्याच्याकडे मदत मागणं हे त्याला अजिबात पटत नव्हतं. पण कृष्णाची भेट होऊन खूप वर्ष झाली होती, म्हणून त्यानं जायचं ठरवलं. पण तो वेगळ्याच विचारात पडला. माझ्या मित्राला भेटायला मी रिकाम्या हाताने जाऊ शकत नाही, सुदामा म्हणाला. त्याच्यासाठी मी काय नेऊ बरं? घरात तर काहीच नव्हतं. मग त्याच्या पत्नीनं त्याला एका कापडात थोडे पोहे बांधून दिले. ती पुरचुंडी पाहून सुदामा विचारात पडला. कृष्ण एवढा मोठा राजा, त्याला किती मोठ्या मोठ्या भेटवस्तू मिळत असतील, आणि त्याला द्यायला आपण साधे पोहे घेतले, काय वाटेल त्याला? पण सुदाम्याकडे दुसरं काहीच नव्हतं त्याला द्यायला. ते पोहे घेऊन तो द्वारकेला निघाला. चालत असताना अनेक शंका त्याच्या मनात येऊ लागल्या. इतक्या वर्षांनी कृष्ण मला ओळखेल का? अंगावर जुनं पुराणं धोतर आणि वर जीर्ण उपरणं आणि हातात ती पोह्यांची पुरचुंडी. असं जाण्यापेक्षा घरी परत जावं का असंच त्याला वाटून गेलं. पण तो चालत राहिला. तो लांबचा प्रवास संपून शेवटी सुदामा द्वारकेतल्या राजवाड्यापर्यंत येऊन पोचला. राजवाड्याच्या त्या प्रचंड दाराशी तो उभा राहिला.
चालून चालून तो थकला होता. त्याचा अवतार बघून साहजिकच द्वारपालांनी त्याला अडवलं. मी माझ्या मित्राला कृष्णाला भेटायला आलोय, सुदाम्यानं त्यांना सांगितलं. द्वारपाल चकित झाले. कृष्णाला भेटायला अनेक लोक आहेत, पण अशा अवतारात कोणीच नसे. सुदाम्यानं त्यांना बरंच समजवायचा प्रयत्न केला, पण कोणी ऐकेच ना. शेवटी तो म्हणाला, सुदामा आलाय, एवढाच निरोप कृष्णाला द्या. निरोप दिला गेला. सुदामा हे नाव ऐकल्याबरोबर कृष्णाचं मन बालपणच्या आश्रमात गेलं. तिथलं खेळ, दंगामस्ती त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले आणि लगेच तो लगबगीनं बाहेर आला. कृष्णाला धावत येताना पाहून सुदामा चकित झाला. द्वारकेचा राजा त्याला भेटायला येत होता. कृष्णानं अतिशय प्रेमानं सुदाम्याला हाताला धरून आत नेलं. त्याला स्वतःच्या सिंहासनावर बसवलं. चालून चालून धुळीनं माखलेले सुदाम्याचे पाय कृष्णानं आपल्या हाताने धुतले. सुदाम्याला गहिवरून आलं. कृष्ण आता मोठा राजा होता, पण तरीही सगळी कामं बाजूला ठेवून आपल्या जुन्या मित्राची इतक्या प्रेमानं विचारपूस करत होता. अरे सुदामा, या कापडात काय आहे? कृष्णानं पुरचुंडीकडे बोट दाखवत विचारलं. सुदामा संकोचला व त्यानं ते लपवायचा प्रयत्न केला, पण कृष्णानं ते घेऊन उघडलं आणि आतले पोहे खायला सुरुवातही केली. अरे वा, किती रुचकर आहेत हे! आणि ते खाऊन त्यानं सुदाम्याला मिठी मारली. दोघे मित्र बराच वेळ गप्पा मारत बसले. जुन्या आठवणीत दोघे रंगले. ते खेळ, तो अभ्यास, त्या खोड्या. सुदामा आला होता काहीतरी मागायला, पण मित्राच्या प्रेमामुळे त्याला काही मागायचं सुचलंच नाही. कृष्ण त्याला विसरला नव्हता, हेच त्याला पुरेसं होतं. शेवटी परत निघायची वेळ झाली. काहीही न मागता सुदाम्यानं कृष्णाचा निरोप घेतला. त्याच्या हातात काहीच नव्हतं, ना धन ना धान्य, पण त्याचं हृदय आनंदाने भरलं होतं. सुदामा त्याच्या गावी पोचला. आपल्या घरी जाऊन बघतो तर काय, त्याच्या घराचा एक मोठा वाडा बनला होता. घरात सर्व अन्नधान्य भरून राहिलं होतं. गोठ्या दुधासाठी गायी होत्या. सगळीकडं आनंदी आनंद होता. सुदाम्यानं काही मागितलं नाही, तरी कृष्णानं त्याची गरज ओळखली होती. त्यांची मैत्री इतकी सुंदर होती की काही बोलायची गरजच नव्हती. खरा मित्र आपल्या मित्राला कधीच विसरत नाही. त्याचं तो नेहमीच स्वागत करतो आणि तो खरंच प्रेमानं जे देईल तीच अमूल्य भेट समजतो.